वेलकम. आज आपण ट्रिग्नॉमेट्रीमध्ये एक महत्त्वाचा पार्ट पाहणार आहोत, साइन कन्व्हेन्शन ऑफ ट्रिग्नॉमेट्रिक रेशो. पण त्यासाठी आपण पहिल्यांदा ट्रिग्नॉमेट्रीमध्ये आपण ट्रिग्नॉमेट्रिक रेशो ऑफ अँगल थीटा कसे डिफाईन केलेले आहेत हे पहिला लक्षात घेतलं पाहिजे. आपण त्यासाठी काय केलेलं होतं, थीटा हा स्टँडर्ड पोझिशन अँगल घेतलेला होता. आता स्टँडर्ड पोझिशन अँगल म्हणजेच असा अँगल जो कुठं तयार होतो, एक्स वाय कोऑर्डिनेट सिस्टीमच्या ओरिजिनला तयार होतो, ज्याची एक इनिशियल आर्म जी असते ती ऑलवेज पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस असते आणि टर्मिनल आर्म ही कुठं असते तर त्या प्लेनमध्ये, जसं रोटेशन असेल त्यानुसार ती प्लेनमध्ये काय असेल, आर्म असेल. आता या टर्मिनल आर्मवरचा एक जर पॉईंट पी घेतला तर पी म्हटलं की त्याला कोऑर्डिनेट्स असणार एक्स आणि वाय कोऑर्डिनेट्स. कोणताही पॉईंट कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये एक ऑर्डर पेअरनं आपण रिप्रेझेंट करतो, त्या पेअरलाच काय म्हणतो आपण, कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट. मग त्यामध्ये पहिली व्हॅल्यू ही एक्स कोऑर्डिनेट असते आणि दुसरी व्हॅल्यू ही त्या पॉईंटची वाय कोऑर्डिनेट असते. त्या पॉईंटचं जर ओरिजिनपासूनचं डिस्टन्स जर आर असेल तर साइन ऑफ अँगल थीटा इज इक्वल टू वाय कोऑर्डिनेट डिवायडेड बाय डिस्टन्स आर घेतलेला आहे आपण, आणि कॉस थीटा इज इक्वल टू एक्स कोऑर्डिनेट डिवायडेड बाय डिस्टन्स आर घेतलेला आहे. आता आपण जेव्हा एक्स वाय प्लेन किंवा कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम जेव्हा कन्सिडर करतो त्यावेळेला ती दोन परपेंडिक्युलर लाईन्सपासून तयार होते, बरोबर आहे ना. त्यात एक उभी लाईन असते आणि एक काय असते, आडवी लाईन असते. उभ्या लाईनला आणि आडव्या लाईनला आपण काय म्हणतो तर ॲक्सिस म्हणतो, जे एकमेकाला 90 डिग्रीमध्ये इंटरसेक्ट करतात. जिथं इंटरसेक्ट करतात तो आपला कोऑर्डिनेट सिस्टीमचा ओरिजिन असतो, आणि आडव्या लाईनला आपण एक्स ॲक्सिस म्हणतो तर उभ्या लाईनला काय म्हणतो आपण, वाय ॲक्सिस. आता इथं जे प्लेन जो आहे, जो एक्स वाय प्लेन किंवा हा बोर्ड जो आहे, या कोऑर्डिनेट सिस्टीम ॲक्सिसमुळे किंवा कोऑर्डिनेट सिस्टीममुळे 4 पार्टमध्ये डिव्हाइड होतो. प्रत्येक पार्टला आपण क्वाड्रंट म्हणतो बघा, चरण आठवतं ना तुम्हाला. मग एकूण 4 क्वाड्रंट असतात. त्यातला फर्स्ट क्वाड्रंट म्हणजेच हा पार्ट असेल, सेकंड क्वाड्रंट, त्यानंतर थर्ड क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट, असे हे 4 काय असतात, चरण असतात. आपण काय करणार आहोत, या कोऑर्डिनेट सिस्टीमचा यूज करून आपण ट्रिग्नॉमेट्रिक रेशो जे डिफाईन केलेला आहे, जसा साइन ऑफ अँगल थीटा इज इक्वल टू काय घेतलेला आपण, वाय बाय आर, कॉस ऑफ अँगल थीटा इज इक्वल टू एक्स बाय आर. या रेशोंचा फॉर्म्युला, जो रेशो आपण डिफाईन केलेला आहे त्यांचा, आणि ही जी काही कोऑर्डिनेट सिस्टीम जी आपण एक्सप्लेन केलेली होती किंवा आहे त्याचा यूज करून साइन कन्व्हेन्शन तयार करणार आहोत फॉर ट्रिग्नॉमेट्रिक रेशो. म्हणजे काय करायचं आहे आपल्याला, तर एखादा अँगल थीटा जर दिला असेल तर त्या अँगल थीटाचा साइन रेशोचं साइन, आता साइन एकतर प्लस घ्यायचं किंवा एकतर मायनस घ्यायचं. साइन हे पॉझिटिव्ह असतं का निगेटिव्ह असतं हे फक्त आपल्याला ठरवायचं आहे. जसं आपण स्क्वेअरचं साइन घेतो बघा, कुठलाही नंबर असेल, ए हा असेल, ह्याचा जर स्क्वेअर असेल तर ही काय असते, नेहमी पॉझिटिव्ह व्हॅल्यूच असते. किंवा जरी मायनस ए घेतला तरी सुद्धा ही व्हॅल्यू काय असते, पॉझिटिव्ह व्हॅल्यूच असते. किती असते हे ए वर डिपेंड आहे. जर ए ची व्हॅल्यू -5 असेल तर आपल्याला 25 मिळेल स्क्वेअर. ए ची व्हॅल्यू 3 असेल तर 9 स्क्वेअर मिळेल. ए ची व्हॅल्यू -10 असेल तर 100 व्हॅल्यू मिळेल आपल्याला. पण प्रत्येक वेळेला ही व्हॅल्यू काय येते, पॉझिटिव्हच येते. म्हणजे स्क्वेअरचं साइन काय आहे, थोडक्यात स्क्वेअर ऑफ नंबर इज ऑलवेज पॉझिटिव्ह. तसं एखादा अँगल थीटा आपल्याला जर दिला तर त्या अँगलचा साइन रेशो किंवा कॉस रेशो हा एकतर पॉझिटिव्ह असतो किंवा एकतर निगेटिव्ह असतो. बघा, मग पॉझिटिव्ह कधी असतो आणि निगेटिव्ह कधी असतो, ह्यालाच आपण काय म्हणतो, साइन कन्व्हेन्शन म्हणतो. आता हे साइन कन्व्हेन्शन ठरवायचं असेल तर हा जो थीटा अँगल जो दिलेला आहे तो आपल्या या कोऑर्डिनेट सिस्टीमच्या कुठल्या क्वाड्रंटमध्ये आहे एवढंच फक्त लक्षात ठेवायचं असतं किंवा एवढंच फक्त डिफाईन करायचं असतं. मग थीटा हा अँगल जर फर्स्ट क्वाड्रंटमध्ये असेल, थीटा हा अँगल सेकंड क्वाड्रंटमध्ये असेल, हे कसं ओळखायचं, तर तुमच्या इथं लक्षात येईल,
हा स्टँडर्ड पोझिशन अँगल जेव्हा आपण थिटा घेतो त्यावेळेला तो एक्स ऍक्सिस स्वतःशी कुठलाही ऍक्सिस 0 डिग्री अँगल तयार करतो. थोडक्यात 0 पेक्षा मोठा आणि अप टू वाय ऍक्सिस पर्यंत म्हणजे थोडक्यात किती रे 0 to 90 डिग्री मधला कोणताही अँगल हा कुठल्या क्वाड्रंटचा अँगल असणार, फर्स्ट क्वाड्रंटचा अँगल असणार. सेकंड क्वाड्रंट मध्ये काय येणार म्हणजे हा पार्ट येणार. आता इथे जो अँगल असेल तो इथून स्टार्ट होणार पण तो 90 पेक्षा काय असणार मोठा असणार आणि जास्तीत जास्त केवढा असणार 180. थोडक्यात 90 डिग्री टू 180 डिग्री मधला कुठलाही अँगल हा काय असणार सेकंड क्वाड्रंटचा अँगल असणार. थर्ड क्वाड्रंट मध्ये कुठला अँगल असणार 180 डिग्री टू 270 डिग्री बरोबर ना. आणि लास्ट क्वाड्रंट मध्ये 270 डिग्री टू 360 डिग्री. बघा मग दिलेला अँगल हा कुठल्या क्वाड्रंटचा आहे हे आपल्याला ओळखता येऊ शकेल. जसं मी जर अँगल 135 डिग्री दिला तर हा कुठल्या क्वाड्रंटचा अँगल असणार सांगा. ऑब्विसली तो कुठल्या क्वाड्रंटचा असणार सेकंड क्वाड्रंटचा. जसं 230 डिग्री हा कुठल्या क्वाड्रंटचा अँगल असणार बरोबर थर्ड क्वाड्रंटचा असणार. किंवा 120 डिग्री हा कुठल्या क्वाड्रंटचा अँगल असेल बघा बरोबर फर्स्ट क्वाड्रंट आपलं सेकंड क्वाड्रंटचा असणार. मग तुम्हाला दिलेला अँगल वरून तो कुठल्या क्वाड्रंटचा हे ओळखता येत असेल तर आपल्याला साइन कन्व्हेन्शन्स काय सांगतात बघा. जर अँगल हा फर्स्ट क्वाड्रंटचा असेल तर या क्वाड्रंट मधल्या ट्रिग्नॉमेट्रिक त्या अँगलचे ट्रिग्नॉमेट्रिक रेशो काय असतात पॉझिटिव्ह असतात. थोडक्यात साइन थिटा कॉस थिटा ह्या दोन्ही व्हॅल्यू काय येणार पॉझिटिव्ह व्हॅल्यू येणार. कधी जर थिटा हा 0 पेक्षा मोठा आणि कितीपेक्षा लहान असेल 90 डिग्री पेक्षा लहान असेल दोन्ही केसमध्ये म्हणजे तो फर्स्ट क्वाड्रंटचा अँगल असेल. बघा लक्षात येतो का. मग फर्स्ट क्वाड्रंट मधल्या अँगलचं कुठल्याही अँगलचा ट्रिग्नॉमेट्रिक रेशो हे काय असतात पॉझिटिव्हच असतात. आता सेकंड क्वाड्रंट मध्ये फक्त एस लिहिलेलं आहे बघा. काय सांगतो साइन रेशो इज पॉझिटिव्ह. याचा अर्थ काय तर सेकंड क्वाड्रंट मधला जर अँगल असेल थिटा तर त्या अँगलचा साइन रेशो फक्त पॉझिटिव्ह येतो म्हणजेच कॉस रेशो काय असणार निगेटिव्ह असणार बरोबर. आता साइन आणि कॉसचं डिव्हिजन काय असतं तर टॅन असतं. आपल्याला डिव्हिजनचा एक रूल माहित आहे. दोन नंबर त्यातला एक जर पॉझिटिव्ह असेल आणि दुसरा जर निगेटिव्ह असेल तर त्यांचा भागाकार हा नेहमी निगेटिव्हच येतो बघा. म्हणजे जसं -12 डिवायडेड बाय 4 आता इथं -12 निगेटिव्ह आणि 4 जर पॉझिटिव्ह जरी असलं त्यांचा भागाकार काय येणार -3 येणार. मग जर कॉस रेशो निगेटिव्ह असेल सेकंड क्वाड्रंट मध्ये तर टॅन रेशो पण काय होणार निगेटिव्हच येणार. म्हणजेच आपल्याला सेकंड क्वाड्रंट मध्ये फक्त साइन रेशो पॉझिटिव्ह असतो आणि टॅन काय आणि कॉस काय असणार निगेटिव्ह. थर्ड क्वाड्रंट मध्ये काय बघा टँजंट रेशो इज पॉझिटिव्ह म्हणजे थर्ड क्वाड्रंट मधला अँगल असेल तर त्याचा फक्त टॅन रेशो पॉझिटिव्ह असतो. आणि लास्ट क्वाड्रंट म्हणजे फोर्थ क्वाड्रंट मध्ये कोसाइन रेशो इज पॉझिटिव्ह म्हणजे लास्ट क्वाड्रंटचा जर अँगल असेल तर त्या अँगलचा कॉस रेशो हा काय असतो फक्त पॉझिटिव्ह असतो. याचा अर्थ साइन आणि टॅन निगेटिव्ह असणार. मग तुम्हाला हे फिगर किंवा हे लक्षात राहील ना बघा. all STC all for all ratios are positive for given angle which lie in first quadrant. Yes for all sine ratios of angle lie in second quadrant are positive. T all tangent ratios of given angle lie in third quadrant is a positive. And C for angle lie in fourth quadrant have cosine ratio only positive. लक्षात राहिला. मग आपण हे जर टॅब्युलर फॉर्म मध्ये जर लिहायचं झालं तर आता मला सांगा काय लिहिता येईल. तर एक मी टेबल तयार करतो ज्यामध्ये आपण रेशोचा एक कॉलम करू आणि फर्स्ट क्वाड्रंट सेकंड क्वाड्रंट थर्ड क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट असे 4 क्वाड्रंटचे 4 कॉलम्स तयार करू. मग आता रेशो साइन कॉस आणि टॅन. आता अँगल जर थिटा असेल बरोबर ना अँगल थिटा जर घेतला
तर तो फर्स्ट क्वाड्रंट मधला असेल तर साइन थिटा ही पॉझिटिव्ह व्हॅल्यू येणार, कॉस थिटा ही पॉझिटिव्हच व्हॅल्यू येणार आणि टॅन थिटा पण काय ना पॉझिटिव्ह व्हॅल्यू येणार. लक्षात ना, प्लस प्लस प्लस. थोडक्यात थिटा जर फर्स्ट क्वाड्रंटचा असेल तर तिन्ही रेशो हे पॉझिटिव्ह असतात. सेकंड क्वाड्रंटमध्ये कोणता रेशो फक्त पॉझिटिव्ह असतो तर साइन रेशो पॉझिटिव्ह असतो, टॅन रेशो निगेटिव्ह आणि कॉस रेशो निगेटिव्ह आणि टॅन रेशो पण काय होईल निगेटिव्ह होईल. थर्ड क्वाड्रंटमध्ये साइन निगेटिव्ह, कॉस निगेटिव्ह. बघा इथे ऍक्च्युली तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल, टॅन पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह कधी येतो जेव्हा दोन पॉझिटिव्ह नंबरचा भागाकार असेल किंवा दोन निगेटिव्ह नंबरचा भागाकार असेल. आता दोन्ही पॉझिटिव्ह साइन आणि कॉस कधी असतात फक्त फर्स्ट क्वाड्रंटमध्ये असतात आणि थर्ड क्वाड्रंटमध्ये याचा अर्थ काय असतात दोन्ही निगेटिव्ह असतात. त्यामुळं टॅन रेशो काय होतो पॉझिटिव्ह होतो. आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये साइन निगेटिव्ह पण कॉस पॉझिटिव्ह, त्यामुळे टॅन पण काय येतो निगेटिव्ह. हे टेबल किंवा ही फिगर लक्षात राहील ना तुमच्या. आता यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की कुठलाही अँगल दिला तर त्याच्या ट्रिग्नोमेट्रिक रेशोची व्हॅल्यू आपण काय आहे हे सांगू शकत नसलो तरी त्या व्हॅल्यूचं साइन काय असू शकेल हे मात्र आपण सांगू शकणार आहोत. मग ते एकतर पॉझिटिव्ह असणार किंवा निगेटिव्ह असणार. बघा जसं मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं, साइन ऑफ 175 डिग्री किती आहे हे आता सध्या तरी काय आपण सांगणार नाही, पण ही व्हॅल्यू काय असणार. आता त्यासाठी हा अँगल चेक करणार आपण. 175 कुठल्या क्वाड्रंटचा अँगल असणार तो हा 90 पेक्षा मोठा आणि 180 पेक्षा लहान आहे, याचा अर्थ सेकंड क्वाड्रंटचा. याचा व्हॅल्यू काय असणार पॉझिटिव्हच असणार. ते जर कॉस 175 घेतलं तर ही व्हॅल्यू काय असणार आहे निगेटिव्हच येणार, कारण सेम 175 इज अ अँगल लाई इन अ सेकंड क्वाड्रंट. लक्षात आलं ना. असे तुम्हाला नंबर ऑफ एक्झाम्पल्स घेता येतील. मग तुमच्या जर हे लक्षात येत असेल क्वाड्रंट आणि त्या क्वाड्रंटमध्ये अँगल आणि त्या अँगलच्या ट्रिग्नोमेट्रिक रेशोची सायन्स लक्षात राहील ना. आता आपण इथं काय करू, जरा पुढचा पार्ट आपण स्टार्ट करू साइन कन्व्हेन्शन नंतर. बघा हा साइन कन्व्हेन्शनचा पार्ट सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. आता आपण थोडंसं जरासं एक सिंपल पार्ट घेऊ, त्याला आपण टेबल फॉर ट्रिग्नोमेट्रिक रेशोज म्हणतो. टेबल फॉर ट्रिग्नोमेट्रिक रेशोज. मग टेबल फॉर ट्रिग्नोमेट्रिक रेशो. आता टेबल मध्ये आपण काय करणार आहोत तर रेशो आणि अँगल असे दोन काय करणार आहोत. अँगलचा एक रो करणार आहोत 30 डिग्री, 45 डिग्री आणि 60 डिग्री. आणि रेशो अगेन ते साइन कॉस टॅन. आता हा पार्ट सिंपल का आहे, कारण की एक तर तुम्हाला हा 10thला झालेलाच आहे, पण त्यापेक्षा आणखी महत्त्वाचं काय तर आपल्याला ह्या ज्या व्हॅल्यू आहे ह्या व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेटरचा यूज करून काय करू शकतो आता डिफाईन करू शकतो. तुम्हाला कॅल्क्युलेटर यूज करणं अलाउड आहे. त्यामुळे जर तुम्हाला साइन 30ची डिग्री पाहिजे असेल तुम्ही पाठ केलं वेल अँड गुड, आणि शक्यतो पाठच करा, कारण प्रत्येक वेळेला कॅल्क्युलेटर यूज करण्यापेक्षा या व्हॅल्यू आपल्याला तोंडपाठ असणं कधी पण चांगलं आहे. त्यामुळे जर नसतील तर पाठ करून घ्या आता, आणि जर तुम्हाला पाठ होतच नसतील तर मग कॅल्क्युलेटरचा यूज तुम्हाला अलाउड आहेच. मग साइन 30ची व्हॅल्यू काय असते 1/2, कॉस 30ची व्हॅल्यू काय असते √3/2 आणि टॅन 30ची व्हॅल्यू काय असते या दोन्हीचं डिव्हिजन घेतलं तर 1/√3. एक गोष्ट लक्षात येते का बघा, 30 हा फर्स्ट क्वाड्रंटचा अँगल असल्यामुळं त्याचे तिन्ही रेशो ह्या पॉझिटिव्ह व्हॅल्यू आलेल्या आहेत बघा. 45 मध्ये काय होतं 1/√2 कॉस 45. आता जर दोन्ही व्हॅल्यू जर साइन कॉस 45 जर इक्वल असतील तर ऑब्व्हियसली या दोन्हीचा भागाकार हा टॅन रेशो असतो, आणि या इक्वल असल्यामुळे आपल्याला भागाकार किती मिळेल 1. त्यामुळे ही व्हॅल्यू 1 काय असते टॅन 45ची व्हॅल्यू. आता साइन 60ची व्हॅल्यू काय असते √3/2, कॉस 60ची व्हॅल्यू 1/2 आणि टॅन या दोन्हीचा भागाकार काय येतो √3. आता तुम्हाला कॅल्क्युलेटरमध्ये जरी व्हॅल्यू दिलेल्या असतील तर तुम्हाला ह्या ज्या व्हॅल्यू असणार एक तर फ्रॅक्शनमध्ये मिळणार नाहीत, तिथं डेसिमल पॉईंटमध्ये मिळतील बघा, म्हणजे 0.5 किंवा याची व्हॅल्यू काय तर वेगळीच येईल. मग शक्यतो आपल्याला या व्हॅल्यूचा यूज करून एक्झाम्पल सिम्प्लिफाय करायचे असतात. त्यामुळे कॅल्क्युलेटरपेक्षा बेटर वे तुम्ही या पाठ केलेला व्हॅल्यू चांगलं होईल.
मग आपण हे 30, 45, 60 सोडून आणखीन जे काही अँगल्स घेणार आहोत त्यामध्ये आपल्याला एक अँगल आहे ज्यांना आपण क्वाड्रंट अँगल म्हणतो. आता क्वाड्रंट अँगल म्हणजेच काय बघा. क्वाड्रंट म्हणजे मगाशी चरण म्हटला तुम्ही. आता क्वाड्रंट अँगल म्हणजेच काय. जर स्टँडर्ड पोझिशन अँगल जर आपण कन्सिडर केला तर त्याची जर टर्मिनल आर्म हा जर ॲक्सिस असेल, बघा टर्मिनल आर्म काय असेल, ॲक्सिस असेल, तर अशा अँगलना काय म्हणतो आपण, क्वाड्रंट अँगल. आता तुम्हाला त्यासाठी मी सर्व फिगरमध्ये दाखवतो. ही कोऑर्डिनेट सिस्टीम आहे. या कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये आपण एक स्टँडर्ड पोझिशन अँगल घेतला थीटा, बरोबर आहे का. हा अँगल स्टँडर्ड पोझिशन असेल तर त्याची इनिशियल आर्म काय आहे, OX, म्हणजे पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस आहे आणि टर्मिनल आर्म इन द प्लेन आहे. आता हा पॉईंट जर P घेतला आपण तर या पॉईंटचे जर कोऑर्डिनेट्स XY असतील तर या अँगल थीटाचा साइन रेशो काय घेतला आपण, साइन थीटा इज इक्वल टू y अपॉन हे डिस्टन्स. हे डिस्टन्स r असतं, आपण y अपॉन r घेतो. कॉस थीटा इज इक्वल टू काय घेतो आपण, x अपॉन r. आता इथे मी सिम्प्लिफिकेशन काय करतो, मी एक स्टँडर्ड सर्कल काढतो ज्याचा रेडियस हा 1 आहे. मग रेडियस 1 असलेला एक मी स्टँडर्ड सर्कल जर इथं प्लॉट केला, सर्कल. आता इथं हा जो पॉइंट P आहे तो जर मी इथं पॉइंट ऑफ इंटरसेक्शन बिटवीन सर्कम्फरन्स आणि काय घेतला, हा टर्मिनल आर्म घेतला आणि आता त्याचे कोऑर्डिनेट XY घेतले. आता हा जर स्टँडर्ड सर्कल ज्याची रेडियस 1 आहे, याचा आता हे डिस्टन्स किंवा हा रेडियस किती असणार 1. मग r ची व्हॅल्यू जर 1 ने रिप्लेस केली तर मला sin थीटा इज इक्वल टू सिम्पली y मिळेल आणि cos थीटा इज इक्वल टू सिम्पली काय मिळेल, मला x मिळेल. y अँड x मिळेल. मग sin थीटा इज इक्वल टू y अँड cos थीटा इज इक्वल टू x. आपण ऑलरेडी ट्रिग्नोमेट्रिक रेशो डिफाईन केलेले होते. त्या पद्धतीनं या रेशो किंवा या व्हॅल्यू सुद्धा आपल्याला व्हॅलिड धरता येतील. पण इथं डिस्टन्स जे किती आहे टर्मिनल आर्मवरच्या पॉईंटचं ओरिजिन पासून 1 असेल. त्यामुळं साइन ऑफ अँगल थीटा काय असतो, त्या पॉईंटचा y कोऑर्डिनेट आणि कॉस ऑफ अँगल थीटा काय असतो, त्या पॉईंटचा x कोऑर्डिनेट. जो पॉईंट स्टँडर्ड पोझिशन अँगलच्या टर्मिनल आर्मवर आहे ज्याचं ओरिजिन पासूनचं डिस्टन्स किती आहे, 1 आहे. आता सध्या आपण क्वाड्रंट अँगल बद्दल बोलत होतो आणि क्वाड्रंट अँगलची तुम्हाला डेफिनेशन मी दिलेली आहे. काय सांगितलं तुम्हाला की जो अँगल कुठं तयार होतो, ज्याची टर्मिनल आर्म ही काय असते, स्टँडर्ड पोझिशन, ही टर्मिनल आर्म काय असते, एक ॲक्सिस असतो. आता तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की हा जर एक्स ॲक्सिस असेल आणि हा वाय ॲक्सिस असेल तर आपण पहिल्यांदा एक अँगल घेणार आहोत ज्याची इनिशियल आर्म पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस आणि टर्मिनल आर्म पण पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसच असेल. थोडक्यात को इन्साइड होत असेल तर आपल्याला जो अँगल मिळतो तो किती अँगल असणार आहे सांगा, तर 0 असणार. म्हणजे थोडक्यात इथं पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसला आपल्याला एक अँगल मिळेल जो किती डिग्री असणार, 0 डिग्री. आणि या अँगललाच आपण कोणता अँगल म्हणणार, क्वाड्रंट अँगल, कारण की त्याची टर्मिनल आर्म काय आहे, पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस आहे. जर टर्मिनल आर्म हा पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस असेल तर थोडक्यात इनिशियल OX आहे आणि टर्मिनल OY असेल तर हा अँगल किती डिग्री असतो रे, 90 डिग्री. सेम वे इनिशियल आर्म OX आहे कारण की कंडिशन आहे, पण टर्मिनल आर्म वर निगेटिव्ह एक्स ॲक्सिस असेल तर म्हणजे थोडक्यात हा टोटल अँगल किती डिग्री होईल, 180 डिग्री. असंच निगेटिव्ह वाय ॲक्सिसला स्टँडर्ड पोझिशन अँगल काय तयार होणार, 270 डिग्री. आणि आता एक टोटल कम्प्लीट रोटेशन झालं तर आपल्याला पुन्हा OXच काय मिळेल, टर्मिनल आर्म मिळेल म्हणजे पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. आणि अँगल जो तयार होईल तो किती होणार, 360 डिग्री. म्हणजे जे अँगल्स आहेत त्यांनाच आपण कोणते अँगल म्हणतो, क्वाड्रंट अँगल. बघा पुन्हा क्वाड्रंट अँगल म्हणजेच असा स्टँडर्ड पोझिशन अँगल ज्याची टर्मिनल आर्म हा काय असतो, ॲक्सिस असतो. मग तो पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस असेल तर 0 डिग्री, पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस असेल तर 90 डिग्री, निगेटिव्ह एक्स ॲक्सिस असेल तर 180 डिग्री, निगेटिव्ह वाय ॲक्सिस असेल तर 270 डिग्री किंवा 360 डिग्री. हे जे अँगल्स आहेत त्यांना आपण क्वाड्रंट अँगल म्हणतो. आता या अँगलची मला ट्रिग्नोमेट्रिक रेशो काढायचे आहेत. मग साइन, कॉस आणि काय घेणार आहे मी, टॅन घेणार आहे. मग आता हे व्हॅल्यू काढताना आता आपण काय करू, तर
जी आपण डेफिनेशन आता यूज केलेली होती, साइन थिटा इज इक्वल टू वाय आणि कॉस थिटा इज इक्वल टू एक्स. पुन्हा सांगा ही डेफिनेशन काय सांगते, तर स्टँडर्ड पोझिशन अँगल थिटाचा ट्रिग्नॉमेट्रिक रेशो हा त्या पॉईंटच्या टर्मिनल आर वरील जो पॉईंट पी जो ओरिजिन पासून एक डिस्टन्सवर असेल त्याचा वाय कोऑर्डिनेट म्हणजेच त्या अँगलचा साइन रेशो आणि एक्स कोऑर्डिनेट म्हणजेच त्या अँगलचा कॉस रेशो. लक्षात राहील ना. आता आम्ही तर या टर्मिनल आर म्हणजे थोडक्यात हा पॉईंट कन्सिडर करू. आता हे सर्कल जे आहे ते रेडियस 1 आहे, त्यामुळे हे डिस्टन्स 1 असल्यामुळं हा एक्स ॲक्सिसवरचा पॉईंट असल्यामुळे त्याचा एक्स कोऑर्डिनेट 1 असतो आणि एक्स ॲक्सिसच्या कोणत्याही पॉईंटचा वाय कोऑर्डिनेट काय असतो 0 असतो. सिमिलरली हा पण पॉईंट बघा, आता हे डिस्टन्स 1 आहे पण तो वाय ॲक्सिसवर आहे, मग वाय ॲक्सिसवरचा कोणताही पॉईंट घेतला त्याचा एक्स कोऑर्डिनेट 0 असतो आणि वाय कोऑर्डिनेट किती आहे 1 आहे. आता हे डिस्टन्स 1 आहे पण हा निगेटिव्ह एक्स ॲक्सिसवर आहे, त्यामुळं याचा एक्स कोऑर्डिनेट काय असणार -1 आणि वाय कोऑर्डिनेट काय असणार 0. आणि इथं ऍक्च्युली एक्स कोऑर्डिनेट 0 असेल पण वाय कोऑर्डिनेट काय असणार -1 कारण की निगेटिव्ह वाय ॲक्सिसवर आहे. आता जर मी हा पॉईंट कन्सिडर केला तर हा पॉईंट जो आहे हा पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसवर आहे, जिथं कोणता क्वाड्रंट अँगल तयार झालाय 0 डिग्री. मग 0 डिग्री अँगलचा हा जर टर्मिनल आर्मवरचा पॉईंट जो 1 डिस्टन्सवर असेल तर या पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट म्हणजेच अँगल 0चा कॉस रेशो असणार, बरोबर ना. कॉस थिटा इज इक्वल टू एक्स आणि 0 डिग्री अँगलचा साइन रेशो म्हणजेच या पॉईंटचा वाय कोऑर्डिनेट असणार. म्हणजेच कॉस 0 हा 1 येईल बघा आणि साइन 0 हा काय येणार सांगा, तर 0 येणार. ऍक्च्युली 0/1 शून्याला कोणत्याही संख्येने भागलं तर भागाकार 0च येतो, त्यामुळे tan 0 काय येणार 0 येणार. बघा तुमच्या पुन्हा लक्षात येतं का, आपण 90 साठी हीच प्रोसेस रिपीट करू. 90 डिग्री हा क्वाड्रंट अँगल आहे, त्या क्वाड्रंट अँगलचा टर्मिनल आर्मवरचा पॉईंट हा वाय ॲक्सिसवर असणार. मग 1 या डिस्टन्सवरचा वाय ॲक्सिस पॉईंटचे कोऑर्डिनेट्स काय असणार सांगा, त्याचा एक्स कोऑर्डिनेट 0 असणार, वाय कोऑर्डिनेट 1 असणार. पण इथं जर अँगल 90 डिग्री होत असेल तर या 90 डिग्रीचा कॉस रेशो हा या पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट असणार 0 आणि साइन रेशो हा या पॉईंटचा वाय कोऑर्डिनेट असणार, बरोबर आहे ना. मग साइन 90 ची व्हॅल्यू 1 तर कॉस 90 ची व्हॅल्यू 0. आणि आता 1/0 शून्यानं कोणत्याही संख्येला भागलं तर भागाकार हा अनडिफाईन असतो, जो आपण अव्यक्त किंवा इन्फिनिटीनं रिप्रेझेंट करतो बघा. मग tan 90 इज इक्वल टू काय ना इन्फिनिटी. आता 180 हा अँगल स्टँडर्ड पोझिशनला घेतला तर त्याचा टर्मिनल आर्म हा काय असणार निगेटिव्ह एक्स ॲक्सिस असणार आणि त्या निगेटिव्ह एक्स ॲक्सिसवर ॲट डिस्टन्स 1 जो पॉईंट असेल त्याचा एक्स कोऑर्डिनेट काय असतो -1 आणि वाय कोऑर्डिनेट काय असतो 0, बरोबर ना. त्यामुळे हा जो अँगल 180 जो क्वाड्रंट अँगल आहे त्याचा साइन रेशो हा 0 असणार आणि कॉस रेशो हा काय असणार -1 असणार आणि टॅन रेशो पण 0 होईल कारण शून्याला भागलं तर भागाकार 0च येईल. आता 270 बद्दल काय सांगणार, 270 हा क्वाड्रंट अँगल ज्याचा टर्मिनल आर्म हा काय आहे निगेटिव्ह वाय ॲक्सिस आणि त्या ॲक्सिसवर किंवा त्या टर्मिनल आर्मवर 1 डिस्टन्सवर जो पॉईंट आहे त्याचे कोऑर्डिनेट्स काय असतात 0-1. त्यामुळे 270 डिग्री अँगलचा कॉस रेशो हा 0 असणार आणि साइन रेशो हा काय असणार -1. त्यामुळे साइन 270 हा -1 असेल, कॉस 270 हा 0 असेल आणि यांचा परत भागाकार काय येणार इन्फिनिटी येणार कारण की डिनॉमिनेटरला कॉसची व्हॅल्यू 0 घेतली तर डिव्हिजन इन्फिनिटी येतं जो टॅन रेशो असेल. तर 360 डिग्री बद्दल, आता 360 आणि 0 हे आपल्याला को टर्मिनल अँगल्स आहेत बघा. को टर्मिनल अँगल म्हणजेच काय, ज्यांची इनिशियल आणि टर्मिनल सेमच असते, त्यामुळं या दोन्हींचे ट्रिग्नॉमेट्रिक रेशो सेम असतात. किंवा आपण असं पण म्हणू शकतो की 360चा टर्मिनल आर्म हा पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस असल्यामुळं त्याच्या वर 1 डिस्टन्सवर जो पॉईंट आहे त्याचे कोऑर्डिनेट्स 1-0 असल्यामुळं त्याचा कॉस रेशो 360चा हा 1 असेल आणि साइन रेशो हा 0 असेल. साइन 360 0, कॉस 360 1, त्यामुळे 0/1 0.
हे जे टेबल आहे त्या टेबलवरून आपल्याला 0, 90, 180, 270, 360 डिग्री अँगलचे ट्रिग्नॉमेट्रिक रेशो मिळतात. तर ह्या पण व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेटरवर पण मिळू शकतात, पण शक्यतो या व्हॅल्यू पण तुम्ही पाठ करा. चालेल ना. हे 2 टेबल तुम्ही पाठ करा आणि त्याचबरोबर साइन कन्व्हेन्शन ऑफ ट्रिग्नॉमेट्रिक रेशो थोडंसं समजावून घ्या, कारण की तो पार्ट सगळ्यात महत्त्वाचा आहे. लक्षात येईल ना. थँक्यू.